Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. धन्यवाद यीशुला. धन्यवाद यीशुला. धन्यवाद यीशुला. धन्यवाद यीशुला. धन्यवाद यीशुला. धन्यवाद यीशुला. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. धन्यवाद यीशुला. धन्यवाद यीशुला. प्रभूची कृपा, प्रभूची दया, प्रभूचं सामर्थ्य महान आहे. पवित्र आत्मा मला या दिवसामध्ये चालवत आहे. देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आणि प्रभूला धन्यवाद दे. प्रभूचा गौरव करत, प्रभूची स्तुती, आराधना आणि जय जयकार करत असताना प्रभू आमच्या संगती आहे. प्रभू आज तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे. मी आज सर्वांना सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, जरा लवकर या. परंतु मला दुसऱ्या एका चर्चमध्ये वचन सांगण्यात होतं, मला यायला उशीर झाला. पण का लवकर बोलवलं माहिती का? विश्वास नाही, बहिणी भावानी एकत्र येऊन आम्ही प्रार्थना करणार आहे. कशासाठी? उपवास संपण्याच्या अगोदर देवाने मला ती जबाबदारी द्यावी. देवाने मला प्रार्थनेमध्ये त्याच्या वाढवावं, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला चालवावं, यासाठी मी आज बोलवलं होतं. परंतु प्रभूची स्तुती असो ही परमेश्वर ज्या बहिणीची, ज्या भावाची, ज्या लेकराची इच्छा आहे, मी बोलवण्यापेक्षा परमेश्वर त्यांना बोलवतो. परमेश्वर तो दिवस तुमच्या करता आणि माझ्या करता निवडणार त्या प्रभूला धन्यवाद असो. आणि देवाचं वचन वाचत असताना, ऐकत असताना आज प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने प्रभूचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती आराधना करत असताना, हे वचन वाचत असताना परमेश्वर आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणारा प्रभू आहे. आज आम्ही पाहतो की देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना, आम्ही प्रभूच्या वचनामध्ये चालत असताना, प्रभूचं वचन आमच्याशी बोलत असताना परमेश्वर या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये मोठं कार्य करणार आहे. आणि म्हणूनच आम्ही या जागेत बसलेलो आहोत, तर आम्ही विश्वासाने प्रभूला हाक मारले पाहिजे. आमचं जीवन प्रभूला समर्पित पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आणि जो प्रभूला प्रथम स्थान देतो परमेश्वर त्याच्या मार्गामध्ये तो वाढतो. आणि बायबल सांगतं जग आणि जगातलं सर्व काही परमेश्वराचं आहे. आणि जे परमेश्वराचं आहे ते त्याच्या मागे चालणाऱ्या लोकांचं आहे, त्याच्या मागे चालणाऱ्या बहिणीचं आहे, भावांचं आहे, कुटुंबाचं आहे. आज तुम्ही आणि मी जर आम्हाला जगातले आशीर्वाद पाहिजे असेल, जगातल्या इच्छा योजना आमच्या जीवनामध्ये कार्य व्हायला पाहिजे, आम्ही प्रभूच्या मागे चाललं पाहिजे. प्रभूचं सांगतं प्रथम त्याची धार्मिकता मिळवा. आणि त्याची धार्मिकता मिळत असताना जगातले सर्व आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. हे वचन आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आम्ही पाहतो प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना, आणि देवाच्या वचनातून पाहत असताना परमेश्वराचं वचन विश्वासने आहे. उपदेशक आम्ही वाचतो, दावीद पुत्र शल्म राजा उपदेशक म्हणतो की परमेश्वर देवाने मनुष्य सरळ असा निर्माण केला. शल्म राजा जो आहे या ठिकाणी उपदेशकच्या पुस्तकामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येते, प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना मनुष्य सरळ असा निर्माण केला. देवाने त्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं, त्याला आपल्या सारखं बनवलं, यासाठी की रोज त्याची निर्मिती आणि निर्माण करता, निर्मिती आणि निर्माण करता दोघं एकमेक संवाद करावा, तरी दोघांनी बोलावं, भेटावं, ही प्रभूची इच्छा होती. का? याचं कारण आहे, बायबल सांगतं स्वर्गामध्ये पाप आलं, गर्भ आला, आणि गर्भामुळे स्वर्गामध्ये पाप आलं. आणि स्वर्गामध्ये पाप आल्यामुळं जो स्तुती स्तवन करायचा देवदूत, त्याचं नाव लुसिफर होतं, त्याच्यामध्ये गर्भ आला. आणि गर्भ आला, तो म्हटला मी वाजवल्याशिवाय, मी स्तुती गीत गायल्याशिवाय, मी स्तवन केल्याशिवाय प्रभूची उपस्थिती होत नाही. त्याच्यामध्ये गर्भ आला. प्रभूने पाहिलं, त्याला वरून खाली टाकलं, त्याला वरून खाली टाकलं. आणि वरून खाली टाकल्यामुळं एक जागा रिकामी झाली. कोणती? स्तुती आराधना करण्यासाठी. ती जागा भरून काढण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला त्या मातीमधून निर्माण केलं. उत्पत्तीचा ग्रंथ त्याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन सांगतं, मग परमेश्वर देवाने मातीपासून
मनुष्य घडवला. उत्पत्तीचा ग्रंथ 2 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये वाचतो, मग परमेश्वर देवाने मातीपासून मनुष्य घडवला आणि त्याच्यामध्ये आपला श्वास फुंकला आणि श्वास फुंकल्यानंतर मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मनुष्य जो आहे तो जीवधारी प्राणी झाला. त्याच्यामध्ये जीवन आलं, त्याच्यामध्ये जीव आला आणि जीव आल्यामुळं, जीवन आल्यामुळं प्रभू त्याच्याजवळ येत होता रोज रोज. प्रभू ज्या मातीला घडवलं होतं त्याचं नाव आदाम. आदामाजवळ रोज प्रभू यायचा आणि त्याच्याशी बोलत होता, त्याच्याशी हितगुज करायचा आणि मग शिळोप्याचा वारा येत असताना प्रभू त्याच्या संगतीत बोलत होता, असं बायबल सांगतो. मग आम्ही पाहतो पुष्कळ दिवस झाले आणि प्रभूने पाहिलं आदाम एकटा आहे. आदाम जो आहे एकटा आहे. प्रभूला त्या गोष्टीची कल्पना वाटली आणि मग त्याच्यापासून आदामापासून त्यांनी नारी निर्माण केली आणि तिचं नाव हवा असं ठेवलं. आणि आम्ही पुढे जाऊन वाचतो, मनुष्याला देवाने कसं तयार केलेलं आहे, सरळ चांगला उद्देश होता. प्रभूला मनुष्याला तयार करण्याचा प्रभूचा उद्देश होता, तो चांगला होता. परंतु मनुष्य काय झालेला आहे, देवाच्या समक्षतेपासून लांब गेला, वेडा वाकडा गेला. आणि मग उपदेशक म्हणतो आणि वाचत असताना परमेश्वर देवाने मनुष्य सरळ असा निर्माण केला, परंतु तो वेडा वाकडा अनेक योजनांच्या मागे, अनेक गोष्टीच्या मागे, अनेक कल्पनाच्या मागे तो लागला आणि वेडा वाकडा झाला. देवाचं वचन आम्ही वाचत असताना, आम्ही ऐकत असताना बायबल सांगतं आणि मग त्या ठिकाणी ज्याला खाली टाकलं होतं लुसिफर, हवा एकटी होती, तिच्याजवळ तो आला आणि प्रभूने जे सांगितलं होतं, या बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाला तुम्ही खाऊ नका. जर खाल तर काय होईल, काय होणार, घास मरणार. हे जर फळ खाल तर काय होणार, घास मरणार. आणि मग ते सांगितलं प्रभूने जे सांगितलं बरोबर आहे, पण बरं वाईटाचं ज्ञान करा, बरं वाईटाचं ज्ञान पण होणार. हवेने ते फळ काढलं, बघितलं, दिसायला कसं होतं, मोहक होतं, सुंदर होतं. तिने खाल्लं, खाऊन तसं ठेवलं आपल्या पतीसाठी आणि तरी देखील खाल्लं हवेच ऐकून. आणि मग बायबल सांगतं देवाचं वचन, आजच्या वचनाकडे आम्ही पाहणार आहोत. त्या वचनामध्ये पाहत असताना रोमकराचं पत्र त्याचा 5वा अध्याय 12 वचनापासून वाचत असताना आम्ही पाहतो की जे फळ खाल्लं आणि फळ खाल्ल्यामुळं काय झालेलं आहे, मी वाचतो वचन पहा. रोमकराचं पत्र त्याचा 5वा अध्याय 12 पासून काही वचन आपण वाचू. एका माणसाच्या द्वारे जगात पाप शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. बस देवाची स्तुती असो. आम्ही पाहतो प्रभूने सांगितलं या झाडाचं फळ खाऊ नको. फळाकडे काही महत्व नाही, जे प्रभूच्या मुखात निघणारे जे शब्द होते त्याला महत्व, त्याची आज्ञा महत्वाची होती, त्याच्या आज्ञा पाळणं महत्वाचं आहे. आणि मग बायबल सांगतं यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं हे कसं आहे, बरं आहे. आणि मग देवाचं वचन या ठिकाणी मी वाचत असताना आम्हाला समजून आलं, काय समजलेलं आहे की परमेश्वर ज्या व्यक्तीबरोबर बोलत होता, ज्याच्याबरोबर हितगुज करत होता, ज्याला आपल्या प्रतिरूपाचा बनवला होता, तो परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर गेलेला आहे, तो परमेश्वराच्या समक्षतेपासून लांब गेलेला आहे. आणि मग बायबल सांगतं या ठिकाणी एका मनुष्याच्या द्वारे, कुणाच्या, एक मनुष्य. कोणता मनुष्य होता माहितीये का, आदाम. आदामाच्या द्वारे जगात पाप आले. एका मनुष्याच्या द्वारे बायबल असं सांगतं या प्रकारे एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यामध्ये मरण पसरले. एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले. एकच मनुष्य, ज्या मनुष्याला पण अजून दुसरा मनुष्य नव्हता, एकच होता. बायबल असं सांगतं एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले.
पाप केलं. कोणतं पाप केलं? देवाच्या इच्छेविरुद्ध वागले नाही, देवाची आज्ञा तोडली, देवाची आज्ञा मानली नाही. आणि देवाची आज्ञा न मानल्यामुळं पाप जे आहे या ठिकाणी पाप जगात आले, पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले. पाप आलं, पापाच्या बरोबर काय आलेलं आहे? मरण आलेलं आहे. आता मरण म्हटल्याबरोबर आपल्या समोर काय यायला पाहिजे माहिती का? काय येतं तुमच्या समोर? मरण म्हटल्याबरोबर काय समोर यायला पाहिजे? काय समोर यायला पाहिजे? बायबल सांगतं देवाचं वचन, पापाचं वेतन हे काय आहे? मरण आहे. पाप म्हटल्याबरोबर मरण आहेच. मग हे मरण कोणतं आहे? माणसाला मरण दोन प्रकारचं आहे. माणसाला मरण किती प्रकारचे आहे? दोन प्रकारचे आहे. एक दैहिक मरण आहे आणि एक आत्मिक मरण आहे. जर तुम्ही प्रभूला परिधान केलेलं आहे, जर तुम्ही प्रभूचं वचन ऐकलेलं आहे आणि वचनाप्रमाणे आचरण करत आहे, वचनाप्रमाणे सेवा करत आहे, वचनाप्रमाणे चालत आहे, मग तुमच्याकरता किती मरण आहे? एकच. दुसऱ्या मरणाचा आम्हाला अनुभव येणार. आमेन, हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं या ठिकाणी वाचत असताना, पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले. पापाच्या द्वारे काय आलेलं आहे? मरण आलेलं आहे. मरण म्हटल्याबरोबर प्रकटीकरणाचं पुस्तक आम्ही वाचतो, अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. जर आम्ही प्रकटीकरण वाचतो, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये आम्ही वाचत असताना तर वाचा, त्यामध्ये आम्ही वाचतो प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 20वा अध्याय 14 वचन. तेव्हा मरण व अधोलोक, तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरामध्ये टाकली गेली. अग्नीचे सरोवर, अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. कितवे? दुसरे मरण. किती कधी दुसऱ्या मरणामध्ये कोण कोण जाणार आहे? दुसरे मरण. जर आजच तुम्ही निर्णय घ्या, आज आत्मपरीक्षण करायचं, आत्मनिग्रह करायचा. मी काय आहे? मी कुठं चालत आहे? मी कुणाच्या मागे आहे? कुणाच्या मागे जात आहे? जर प्रभूच्या मागे जात आहे तर तुम्हाला काय आहे? सार्वकालिक जीवनाचा रस्ता आहे. तुम्ही जर प्रभूच्या मागे जात आहे, सार्वकालिक जीवन आहे. आणि तुम्ही येशूच्या मार्गापासून लांब जात आहे, बायबल सांगतं माझ्याकरता काय ठेवलेलं आहे? अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण. अग्नीचे सरोवर हे दुसरं मरण आहे. दुसरं मरण कुणासाठी आहे? कुणासाठी आहे? ज्यांनी पश्चाताप केला नाही, ज्यांनी पश्चाताप केला नाही, ज्यांनी प्रभूची ओळख करून घेतली नाही, ज्यांना पवित्र आत्मा नाही. बायबल सांगतं योहानाच्या पत्रामध्ये, ज्यांना देवाचा आत्मा नाही ते देवाचे नाही. आज जित्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आहे आणि देवकन्या आहेत. आणि मग बायबल सांगतं मग पाप जगात आले आणि पापाच्या द्वारे मरण आले. एका मनुष्याने पाप केले, पापाच्या द्वारे जगात पाप आले आणि पापाच्या द्वारे मरण आलेलं आहे. पापाच्या द्वारे मरण आलेलं आहे. आम्ही पाहतो आज हे मरण जे आहे, या मरणामध्ये आम्ही पाहतो साधं नाही. आम्ही जर समजा या शरीरातून सुटून गेलो, मी प्रार्थना करणारा भाऊ आहे, प्रार्थना करणारी बहीण आहे, प्रार्थना करणारं कुटुंब आहे, या शरीरातून जरी मी सुटून गेलो तर मी प्रभूच्या जवळ असायला पाहिजे, मी प्रभूच्या जवळ असायला पाहिजे, मी प्रभूच्या चरणाजवळ असायला पाहिजे. पण जर मी पापामध्ये गुरफटलेला आहे, मी जगातल्या गोष्टीमध्ये रममान झालेला आहे, मी अजून जगातल्या गोष्टीमध्ये आहे, तर लक्षात ठेवा दुसरं मरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. जर माझं जीवन बदललेलं नाही तर माझ्यासाठी दुसरे मरण आहे. आणि जर माझं जीवन बदललेलं आहे, मला दुसऱ्या मरणाचा अनुभव येणारच नाही असं बायबल सांगतं. आणि मग पुढे वाचत असताना काय म्हणतं पहा, आणि मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यावरून सर्व मनुष्यात अशा प्रकारे मरण पसरले. सर्व मनुष्यामध्ये काय झालेलं आहे? मरण मरण पसरलेलं आहे. सर्व मनुष्यामध्ये मरण पसरलेलं आहे. आता या मरणातून आम्हाला सोडवायचं आहे, या मरणातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे, या मरणापासून आम्हाला बाजूला व्हायचं आहे. तर एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशूचा. हालेलुया. या मरणातून सुटायचं आहे तर आम्ही प्रभूच्या जवळ आल्याशिवाय तो मार्ग आम्हाला मुक्त होणार नाही. तो मार्ग जो आहे आम्हाला आमच्यापासून दूर होणार नाही. जर येशूच्या मार्गामध्ये आहे, मरणातून परमेश्वर आम्हाला जीवनामध्ये पार असं म्हणून अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो,
तुझ्या समोर दोन गोष्टी आहेत, जीवन आणि मरण. स्पष्ट रीतीने अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये वाचत असताना त्यामध्ये आम्ही पाहतो काय म्हणतात पहा. अनुवादाचं पुस्तक त्याचा 30वा अध्याय आणि 19 वचन वाचतो आणि यामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीती सांगतं. पहा, जीवन आणि मरण हे दोन्ही तुझ्या समोर आहे. जीवन आणि मरण हे दोन्ही तुझ्या समोर आहे. मी तर तुला सांगतो काय, जीवन निवडून घे. काय म्हणतो वाचा बरं वचन. आकाश व पृथ्वी आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की साक्षीला ठेवून मी तुला सांगतो की जीवन व मरण जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप हा मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. हा म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू हा व तुझी संतती जिवंत राहील. आमेन हालेलुया. तू काय निवडून घे, जीवन जीवन निवडून घे. हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, जीवन निवडून घेणं महत्वाचं. तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहतील. आमेन. तू व तुझी संतती काय राहणार आहे, जिवंत राहणार आहे. मी जर प्रभूला ओळखत नाही, मी जर प्रभूला पाहिलं नाही, आम्ही पाहतो येशूच्या नावात चमत्कार आहे, चमत्कार होतात, पण जीवन बदलणं महत्वाचं आहे. जीवन प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या अनुवादाच्या पुस्तकामध्ये प्रभूच वचन सांगतं, मी तर तुला सांगतो जीवन निवडून घे. तू काय कर, जीवन निवडून घे म्हणजे तू, असा शब्द सांगतो, म्हणजे तू व तुझे संतान जिवंत राहील. आम्हाला जर जिवंत राहायचं जिवंत राहायचं तर आजच दिवस आहे, आजच दिवस आहे की आम्ही प्रभूच्या सहवासामध्ये राहणार, प्रभूची ओळख करून घेणं. आणि जर ओळख करून घेतली नाही तर बायबल सांगतं, न संपणारा मरण, न संपणारा अग्नी, न विझणारा अग्नी, न मरणारा किडा, अशा ठिकाणी तुमचं आणि माझं जाण होणार. पण आम्ही धन्य आहोत, आम्ही धन्य आहोत. किती जण धन्य आहे. आमेन. का धन्य आहे माहिती का, हात वर राहू द्या. का धन्य आहे आम्ही हात वर केला, धन्य आहे. का हात वर केला, आम्ही जीवन निवडून घेतलं आणि जीवन निवडून घेतलेलं आहे. आणि जीवन निवडून घेतल्यामुळं प्रभूचं वचन स्तोत्र संहिता 32 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये सांगतं, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली, ज्याच्या पापावर पांघरूण घातलं, तो धन्य. का धन्य आहे, आम्ही धन्य आहोत. त्यात आमचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये, हालेलुया, आमचं नाव जे आहे जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही जीवन निवडून घेतलेलं आहे. या ठिकाणी आलेली प्रत्येक बहीण, प्रत्येक भाऊ, प्रत्येक लेकर तर येशू आम्हाला समजलेला आहे, तुम्ही आणि मी जीवन निवडून घेतलेलं आहे. आणि मग बायबल सांगतं, एका मनुष्याच्या द्वारे जगात पाप आले. आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हणते पहा, वचन वचन वाचत असताना आम्हाला समजून येतं प्रभूचं वचन काय म्हणते पहा. 19 वचन आहे का, हा वाचा. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने, हा, कारण जसे, लक्ष द्या, कारण जसे त्या त्या एकाच मनुष्याच्या एकाच, दुसरा नाही, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या द्वारे आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते. आज्ञाभंग केला, त्यांनी पाप केलं नव्हतं, साधी गोष्ट होती, आज्ञा मोडली प्रभूची, प्रभूची वाणी ऐकली नाही, प्रभूचा शब्द ऐकला नाही, प्रभूचं वचन ऐकलं नाही. काय म्हणतंय वचन परत एकदा, कारण जसे आज्ञाभंग मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, बहुत जण पापी ठरले होते, तसे या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने, एका मनुष्याच्या द्वारे सर्वजण पापी ठरले होते, तसेच या एका मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. जण नीतिमान, पुष्कळ जण धार्मिक, पुष्कळ जण प्रभूच्या मार्गावर चालणारे लोक. हालेलुया, हालेलुया. एका मनुष्याने काय केलं, आज्ञा मोडली. एका मनुष्याने आज्ञा पाळली. कोणती आज्ञा पाळली, हा मनुष्य कोण आहे माहिती आहे का, प्रभू आहे. यांनी कोणती आज्ञा पाळलेली म्हणजे कोणती, प्रभू ख्रिस्ताने एक आज्ञा पाळली. कोणती,
पित्याची काय इच्छा होती ती त्यांनी पूर्ण केली. पित्याची इच्छा एकच होती, यशया 53, त्याला ठेचावे अशी पित्याच्या मनामध्ये पित्याची मर्जी झाली असं पाहिजे. तर वाचा वचन यशयाचा 53 अध्याय आणि त्यामध्ये प्रभूचं वचन वाचत असताना आम्हाला समजून येतंय काय म्हणतं प्रभूचं वचन. हा, त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. का ठेचायला पाहिजे? तुमच्या ठेचावं याचा अर्थ त्याला मारावं, त्या उठाने आडव्या लागलं, त्याला बिंधावं. एका मनुष्याच्या आज्ञाभंगाच्या द्वारे पाप जगात आले आणि एका मनुष्याच्या आज्ञा पालनामुळे पापाचे काय झालेलं आहे? नीतिमान ठरलेला होता. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन अत्यंत विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्याने बनलेलं आहे. परमेश्वराचं वचन कार्य करणार. आणि पाहतो या ठिकाणी देवाने आम्हाला एक नीतिमान, आज्ञाधारक, प्रभूचं वचन ऐकणारे, प्रभूचं वचन पाळणारे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणारं असं जीवन तुम्हाला आणि मला दिलं. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते की त्याच्या एकाच्या आज्ञा पालनाने बहुत जण नीतिमान झालेले. एकानेच आज्ञा पालन केली आणि बहुत जण काय झालेले आहेत? नीतिमान झालेले आहेत. देवाने सांगितले त्यांनी आज्ञा पाळली. ज्या पित्याने त्याला पाठवलं होतं, आम्ही लहानपणापासून ऐकतो योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कुणाचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. सर्वांना सार्वकालिक. आणि या ठिकाणी प्रभूचं वचन ते सांगतं आम्हाला एकाच्या आज्ञापालनाने बहुत जण, पुष्कळ लोक काय झालेले आहेत? प्रभूकडे आलेले आहेत, नीतिमान असे झालेले आहेत, प्रभूकडे वळलेले आहेत, प्रभूच्या सानिध्यामध्ये आहेत. आणि मग पुढे जाऊन वाचतो आम्ही देवाचं वचन विश्वास नाही या करता, आज्ञा पालना करता प्रभूला आपल्या स्वतःला त्याला समर्पित करावं लागलं. त्याने आपलं स्वतःचं रक्त, बायबल असं सांगतं इब्री लोकांच्या पत्रामध्ये वाचत असताना, त्याने स्वरक्त त्याने सांडलं आणि आमचे जे पाप चालन होतं, आम्ही जे पाप केलं होतं, या पाप चालनासाठी त्याने स्वतःचं रक्त घेऊन त्या अति पवित्र स्थानामध्ये गेलेला आहे आणि त्या वेदीवरची म्हणून आमचे पाप त्याने पुसून, आमचे अपराध, आमचे पाप आमच्यापासून पुसून टाकलेले आहे. बायबल सांगतं हा वलांडन सण जो आम्ही साजरा करणार आहे, वलांडन सण साजरा करत असताना त्यामध्ये आम्ही वाचतो हा जो वलांडनाचा जो पशु आहे तो दुसरा तिसरा नसून तुमचा आणि माझा प्रभू आहे, तुमचा आणि माझा येशू आहे. म्हणून योहान म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी योहान म्हणतो 29 वचन आणि 36 वचनामध्ये, पहिल्यांदा 29 वचनामध्ये योहान पहिला अध्याय 29 मध्ये, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि 36 वचनामध्ये वाचत असताना हा पहा देवाचा कोकरा. या गोष्टी ज्या आहेत अत्यंत महत्वाच्या आहेत. जगाचे पाप हरण करणारा कोकरा कोणता आहे? तुमचा आणि माझा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमचा आणि माझा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग बायबल सांगतं आणि वाचत असताना आम्हाला समजून येतं देवाचं वचन, प्रभूचं वचन अत्यंत विश्वास नाही. आणि वाचत असताना लेवीचं पुस्तक वाचतो आणि मग मत्ती सुवर्तमान याचा 3रा अध्याय वाचतो आम्ही. आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये योहान जो आहे यार्देमध्ये उभा आहे, बाप्तिस्म देत आहे. येशूला पाहून तो म्हणत आहे हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा. आणि ज्यावेळेस त्याच्याजवळ तो आला आणि येशूने म्हटले, येशूकडे तो येशू योहानाकडे बाप्तिस्मा घ्यायला आला. आणि बाप्तिस्मा घ्यायला असताना योहान म्हणतो हे कसं होणार? मी तुमच्याकडून घ्यायला पाहिजे. प्रभूने म्हटलेलं हे होऊ दे, हे काय कर होऊ दे. आणि योहानाने काय केलेलं आहे? आपला हात त्या कोकरावर ठेवला. लक्ष द्या, आपला हात जो आहे बाप्तिस्मा देताना असं डायरेक्ट पाण्यामध्ये एकटा उडत नाही माणूस, या जग त्याच्यावर हात ठेवतो. आणि योहानाने काय केलेलं आहे? त्याच्यावर हात ठेवलेला आहे. बायबल सांगतं जर लेवीचं पुस्तक आम्ही वाचतो याचा
तिसरा अध्याय वाचतो. तिसऱ्या अध्यायामध्ये 2 ते 4 वचनापर्यंत वाचत असताना त्यामध्ये आम्हाला समजते, जर इस्रायल लोकांनी निवडलेल्या लोकांकडून जर काही चुकलं असेल, त्याने वधावयास नेत असलेल्या पशुवर आपला हात ठेवावा, म्हणजे त्याचा अपराध त्यापासून पुसून टाकला जाईल. खूप सुंदर वचन आहे. बायबल काय सांगतं आणि आध्यात्मिक अर्थ जर घेतला तर त्यामध्ये वास्तव वचन काय म्हणतात पहा. त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर हा. आपला हात ठेवावा, त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा, हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा. त्याचा वध करा. हात येशूच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि वधस्तंभावर त्याचा वध झालेला आहे. वध पौल म्हणतो, तो वध आम्ही रोज काय करत आहे, शरीरामध्ये वागवत आहे. त्याचा वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवत आहे. लक्ष द्या प्रियानो, हा दिवस जो आहे तो साधा नाही. हे दिवस जे आहे खाली खुशालीमध्ये घालवायचे नाही, प्रभूच्या सानिध्यामध्ये उभा राहण्याचे आहे. जर आम्ही अपराध केलेला आहे, बायबल सांगतो आमचं प्रायश्चित्त व्हायचं असेल, प्रभूजवळ येणं महत्त्वाचं. त्याने आमच्यासाठी तो वधस्तंभ स्वीकारला, त्याने तो वधस्तंभ आमच्यासाठी स्वीकारला. आणि बायबल सांगतं, एका मनुष्याच्या द्वारे जगात पाप आले आणि पापाच्या द्वारे मनुष्यामध्ये मरण पसरले, परंतु देवाचं वचन विश्वास नाही. प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. जर बघा तुम्ही, देवाचं वचन आमच्याशी आज खरं होत आहे. ज्या बहिणी प्रभूमध्ये आहेत, जे भाऊ प्रभूमध्ये आहेत, जे कुटुंब प्रभूमध्ये आहेत, परमेश्वर त्यांना प्रत्येक गोष्टीतून सांभाळतो, प्रभू वाचवतो त्यामध्ये. आणि मग देवाचं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना, आम्ही जर निर्गमाचं पुस्तक याचं ते 13वा अध्याय वाचतो, निर्गमाचं पुस्तक निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 23 वचन वाचतो. या 23 वचनामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 23 वचन यामध्ये पहा, जे मरण आहे, जे मरण आमच्या घरामध्ये शिरणार आहे, प्रभूचं वचन आम्हाला अभिवचन आहे. प्रभूने एक आम्हाला या दिवसामध्ये अभिवचन दिलेलं आहे. कोणतं अभिवचन दिलेलं आहे? वाचा जरा. कारण परमेश्वर मिस्रांचा वध करण्याकरता देशामधून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना रक्त लावलेले पाहिजे, ते दार तो ओलांडून जाईल आणि वध करणाऱ्याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. या ठिकाणी प्रभू निघालेला आहे. प्रभू मिस्रातून निघालेला आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? अजून वध करणार आहे. त्याच्या मागे वध करणार आहे. बायबल सांगता आणि वाचत असताना नीट वाचायला पाहिजे. बायबल सांगतं, वध करणाऱ्याला तुमच्या घरामध्ये मी शिरू देणार नाही. वाच बरं तेवढं. तुमचा वध तो ओलांडून जाईल आणि वध करणाऱ्याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरामध्ये शिरू देणार नाही. आमेन. हालेलुया. आता वध करणाऱ्याला, वध म्हणजे काय आहे? मरण. वध म्हणजे काय आहे? मरण आहे, मृत्यू आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये बायबल सांगतं, मृत्यू कुठं आहे? आमेन. मृत्यू कुठं आहे? पहा, मृत्यू हा दाराशी आहे. मृत्यू म्हणजे पाप कुठं आहे? पाप दाराशी आहे. पाप जे आहे दाराशी आहे आणि त्याचा रोग तुझ्याकडे आहे. कुणाकडे आहे रोग? पापाचा रोग, मृत्यूचा रोग कुणाकडे आहे? निवडलेल्या लोकांकडे, निवडलेल्या बहिणी, निवडलेल्या भावांकडे. पाप दाराशी टपून आहे. प्रभूचं वचन, प्रभूचं अभिवचन आहे. निर्गमाचं पुस्तक 12वा अध्याय 23 वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं, तुझा वध करण्याकरता तुझ्या घरामध्ये जो शिरणार आहे वध करण्यासाठी, त्याला मी शिरू देणार नाही. आमेन. हालेलुया. का शिरू देणार नाही? प्रभूने त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला नीतिमान
आम्हाला खंडून घेतलेला आहे, आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, आम्हाला त्याचे मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि जर मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे तर प्रभू माझ्या घरामध्ये आहे. प्रभू माझ्या घरामध्ये आहे. आणि माझ्या घरामध्ये जर प्रभू आहे, मृत्यू आत येऊ शकत नाही, मरण आत येणार नाही. म्हणून बायबल सांगतं रोम 8:1 मध्ये निवडलेल्या लोकांसाठी दिलेलं अभिवचन आहे. जे ख्रिस्त येशू मध्ये आहे, जे त्याच्यामध्ये आहे, जे त्याच्या घरामध्ये आहे, जे त्याच्या जवळ आहे, जे त्याच्या सानिध्यामध्ये आहे, ख्रिस्त येशू मध्ये असलेल्या लोकांना दंड आदिना नाही, दंड नाही, आता मृत्यू नाही किंवा दुसऱ्या मरणाचा अनुभव नाही. हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. म्हणून देवाचं वचन वाचत असताना या वलांडणाचा पशु आहे तुमचा आणि माझा प्रभू, तुमचा आणि माझा येशू. सर्व जगाचे पाप त्याने आपल्यावर आणि त्याच्या नीतिमान, त्याच्या आज्ञा पालनाने तुम्ही आणि मी शुद्ध झालेलो आहे, तुम्ही आणि मी नीतिमान झालेलो आहे, तुम्ही आणि मी धार्मिक असं झालेलं आहे, तुम्ही आणि मी प्रभूचे लेकर झाले आहोत. आणि जर प्रभूचे लेकर आहे आणि त्याचा गुणगान आहे, आम्ही त्याचा धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही नेहमी आनंदित पाहिजे, नेहमी आनंदित पाहिजे. का? प्रभू आनंद, प्रभू कसा आहे? तो आनंद आहे. प्रभू मध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंदच करा. या वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. प्रभूला धन्यवाद असो. आमेन.